तीन बाणाचा नेमसाचार सुधन्व्या तुझे उडवीन शिर हे नव्हे तरी पितृगण समग्र आदपतन पावती. अर्जुन म्हणतो का? अर्जुन म्हणू लागलेला आहे सुधन्व्याला, तीन बाणामध्ये तुझं शिर उडवणार आहे, मुंडकं उडवणार आहे. आणि जर नाही उडवलं, माझे जे पितृलोक वरी स्वर्गाला गेलेलेत का, ते आनंदानं स्वर्गामध्ये राहतात, ते नरकामध्ये पडतील. सुखानं आनंदामध्ये स्वर्गामध्ये राहतात, ते नरकामध्ये पडतील. अशा प्रकारे अर्जुन त्या ठिकाणी भगवंत समोर बसले सारथी म्हणून, आणि अर्जुनानं पण केलेला आहे. सुधन्वा म्हणे तुझे तीन बाण जरी मी न टाकी खंडून, तरी मी नरकाशी जाईन जगन्मोहना पाहे तू. जगन्मोहना पाहे तू. दोघही भगवंताचे निश्चित भक्त, कट्टर भक्त आहे. का सुधन्वा आपण बघितला ना, किती देवाचा भक्त आहे. तापल्याल्या तेलामध्ये उडी टाकलेली महाराज, शीतळ अशा प्रकारचं तेल भगवंतानं सुधन्व्यासाठी केलेलं आहे. आणि अर्जुन बी तसाच आहे. अर्जुन बी काही कमी नाही महाराज, दोघं समान आहेत. ह्यानं सांगितलं तुझे नाही तीन बाण मी तोडले तर मी सुद्धा नरकाला जाईल. साक्षी भगवंत आहे तिथं. काहीतरी पण करीत असताना साक्षी माणूस लागतो, नाही तर लबाडीला येतात महाराज घेणारे व्यवहार करणं. ज्यावेळेस व्यवहार करायचा आहे का, त्यावेळेस माणूस साक्षीलाच पाहिजे, नाहीतर लबाडीला येतात महाराज. येतात काय, त्याच्यासाठी साक्षी पाहिजे. भगवंताच्या साक्षीने मी निश्चित नरकाला जाईल असा सुधन्वा सुद्धा अर्जुनाला म्हणत आहे. सुधन्वा म्हणे तुझे तीन बाण जगतात्म्या कंसारी ठेवणे रक्षिजे नाना परी. तैसे पारतासी जतन करी समरी उरे नुरेची. समरी उरी भगवंता जशा पद्धतीनं आपलं एखादी वस्तू असते मला, सोनं आणि पैसा, त्या दोन वस्तूला एवढं माणूस जपतं, एवढं माणूस जपतं, जीवाच्या पलीकडं जपतं महाराज. कुठं ठेवू आणि कुठं नाही करतं. सोनं आणि पैसा हे अमूल्य अवस्थित माणसाच्या जीवनातलं, बरोबर आहे ना. सोनं हे कुणाला माहीत होऊ देत नाही माणूस ठेवलेलं, आणि एक पैसा होऊ देत नाही. जर माहीत झालं तर लोक नेल्याशिवाय राहत नाही. तशा पद्धतीनं सुधन्वा म्हणला, तुझी एक अर्जुन म्हणजे ठेव आहे, आणि ती ठेव जपून ठेव. नाही जपून ठेवली मी तस्कर रूपानं येणार आणि तुझी अर्जुन रूपी वस्तू घेऊन जाणार. त्याच्यासाठी तुझी वस्तू तुझी हुशारीनं तू सांभाळ, अशा प्रकारे म्हणतात. मग तो सुधन्वारन पंडिता शतबाणी विधीला पार्थ शतशरी मदनतात परम पुरुषार्थे भेदिला. सुधन्वा हा रणपंडित आहे, रणामधला पंडित आहे महाराज. रणामधला पंडित आहे सुधन्वा. काही क्षेत्रामध्ये लोक पंडित असतात, काही लोक भजनातले पंडित असतात, काही लोक पोथीतले पंडित असतात, काही लोक भाषण करण्यामध्ये पंडित असतात, आणि काही लोक लबाड बोलण्यामध्ये पंडित असतात महाराज, आणि काही लोक खरं बोलण्यामध्ये पंडित असतात. तसा सुधन्वा हा युद्धातला पंडित आहे. त्यानं अर्जुनाला 100 बाण मारले आणि कृष्ण भगवंताला 100 बाण मारलेले आहेत. कृष्णार्जुना सहित रथ तेने उडविला अकस्मात वात चक्री बोता बोत एक योजनावरी पाडीला. एक योजनावरी पाडीला. सुधन्व्यानं बाण मारला, कृष्णा सहित अर्जुनाचा रथ उडवला. एक योजन 4 कोस. किती? 4 कोस इथून माझ्या माहितीनं मसोबाई करावं पाहिजे.
मसुबा 4 कोटींनी, बरोबर आहे नाही आहे? इथून बाण मारला आणि उडविला, जसं वाहळवटीमध्ये पाला फिरावा, कर 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 फिरावा आणि तन दिशेने आपला इथून मसुबा इतका जाऊन अवस्था काय झाली ऐका. मग श्री कृष्ण म्हणे अर्जुना, हो कासया केली रे व्यर्थ प्रतिज्ञा, जयद्रथ रतीने वचना, संकटी मज घातले. देव म्हणतात अर्जुना, कशाला व्यर्थ प्रतिज्ञा केलीस रे? काहीतरी कारण होतं का प्रतिज्ञा? कारण नसताना प्रतिज्ञा केलीस. काय गरज होती का प्रतिज्ञा करायची? नव्हती ना गरज. आणि अशीच प्रतिज्ञा त्या जेजराच्या टायमाला केलीस का? निस्तारता बेजार होय. कारभारी माणूस असतो, घरातले माणसं काही बी कुणाचं बी आणतात, काही बी आणायची गरज नसती, पण कारभारी त्याचं असणारं निपटितो म्हणून. कारभाराचं कामच असतं, पोरं सोरं आणतात, बाया पोरं काय बी आणतात, ह्याची उदारी करतात, त्याची उदारी करतात, ह्याचा आणतात, त्याचा आणतात. कारभाराचा नाकी नऊ येते महाराजाचं देऊ देऊ. तशा पद्धतीनं भगवंत म्हणतात अर्जुना, अरे काही गरज होती का प्रतिज्ञा करायची? नव्हती ना गरज. अशीच एक वेळेस प्रतिज्ञा केली जेजराच्या टायमाला. ते निस्तारता माझी नाकी नऊ आली, बळत निस्तारलं ते म्या. आणि तशा पद्धतीनं आता सुद्धा तसं झालेलं आहे. अर्जुन म्हणे वनमाळी, तानियासी रक्षी जे माऊली, वा तुझी या स्नेहाची शीतल सावली, वा खाली आम्ही सुखरूप, खाली आम्ही सुखरूप. तान लिकरू असतं आईचं. कितीही गुन्हे केले आणि कितीही खोड्या केल्या, आई त्याला प्रेमानं सांभाळते का नाही? किती बी खोड्या करू द्या. होय, कृष्ण भगवंतानं किती खोड्या केल्या तरी त्याला किती आईनं यशोदा मातेनं सांभाळलं का नाही? आई आपल्या मुलाला किती खोड्या करू द्या, किती गुन्हे करू द्या, व्यवस्थित सांभाळते आणि तिच्या सावलीखाली असतं. महाराज कशासाठी असतं? प्रेमाच्या सावलीखाली असतं. आणि तशा पद्धतीनं देवा, तू एक माऊली आणि आम्ही एक लेकरू आहेत, आणि त्या न्यायाप्रमाणे तुम्ही आम्हाला सांभाळा. अशा प्रकारे श्रीकृष्ण म्हणे रतावरी भार, पारता मी गाली तो अपार, ओ परी तो सुधन्वा महावीर, उडवी क्षण न लागता, उडवी क्षण न लागता. देव म्हणतात अर्जुना, जेवढं माझ्यामध्ये शक्ती, ब्रह्मांडाचं बळ आहे भगवंतानं. किती बळ आहे? ब्रह्मांडाचं बळ आहे. जेवढं पृथ्वीचं बळ आहे, तेवढ्या बळानं भगवंत रथ खाली दाबू लागलेले. आणि सुजनवा बाण सोडतो, वरच्यावर रथ उडीतो महाराज. एवढी परेशानी भगवंताची काढलेली आहे का? जसा अर्जुन भक्त आहे तसाच सुजनवा सुद्धा आहे. सुजनवेची सुद्धा काही कमी ताकद नाही. भक्तीच्या जोरावर देवाला उडवू लागलेला, भक्तीच्या जोरावर देवाला उडवू लागलेला. बाणानं कुठं देव उडत असतो का? पण भक्तीच्या जोरानं देवाला सुदाना उडवू लागलेला आहे. हे वीर दशरथ राजे, हे वीर समस्त एक पत्नी व्रती, पारता तुम्ही आम्ही भोगिल्या बहुत युवती. ओ तो सत्यवादी भक्त निश्चिती, म्हणून येशी येते तया, म्हणून येस येते तया. पतिव्रता तुका म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेची सत्ता जशी देवावर असतो, तसा गडीसुद्धा पतिव्रतात लागतो महाराज. गडीसुद्धा पतिव्रता. फक्त एक पत्नी, एक वतनी आणि एक बाणी. परशुरामचंद्र जसे होते का, आणि त्या पद्धतीनं सुधन्वा सुद्धा आहे. आणि आपण काय केलं? तुला बी अनेक बायका, मला तर विचारच करायचं काम नाही. होय, देवाचा तर विचारच करायचं काम नाही. आणि तुला सुद्धा अनेक बायका आहेत, अनेक ठिकाणी गेलात,
आणि अनेक बायका केल्यात, म्हणून आपण काही पतिव्रता नाहीत आणि तो सुधन्वा म्हणजे पतिव्रता आहे आणि त्याच्यामुळं आपला रथ उडू लागलेला आहे. तो एकटाच नाही, हे नगरच तसं आहे. एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी, परश्री माते समान. होय, तिसरी दिसती का? ती आई समान पत्नी जर सोडली तर अशा प्रकारचे लोक आहेत. निश्चिम भगवंताचे भक्त आहेत. नुसते पतिव्रतेवरच आहेत का? होय, आताच नाही का बघितलं, तेलाच्या कडेच उडी टाकली महाराज तापत्या तरी त्याला तेल पोळालं नाही. असे भगवंताचे निश्चिम भक्त आहेत, म्हणून करता ते आपल्याला ऐकू शकत नाहीत. तुला काही काम नव्हतं आणि काम नसल्यावर असं माणूस अधिक काम करून घेतो. अशा प्रकारे तो केलेला आहे. मग श्रीकृष्ण रथ लोटीला सुधन्व्या समोर उभा केला. वा, अर्जुने पहिला शर सोडिला दृढ संकल्प करोनिया. हो, भगवंतानं कसा तरी रथ खाली आणला. मला सगळा भार त्रिभुवनाचा भार रथावर टाकला आणि सुधन्व्याच्या समोर आणून उभा केला आणि अर्जुनानं पहिला संकल्प बोलला. आता काय बोलला त्यालाच माहिती. मी ब्रह्मचारी म्हणून बोलला का भगवत भक्त बोलला? हो, पहिला संकल्प अर्जुनानं बोलला आणि अर्जुनानं पहिला संकल्प बोलून बाण सोडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. गोवर्धन उचलोनिया सबळा गोकुळ रक्षित तमाल निळ. त्या पुण्य करुणी तत्काळ शिर तुटो सुधन्व्याचे. तुटो सुधन्व्याचे. काय म्हणतो अर्जुन? भगवंतानं गोवर्धन पर्वत उचलून गाईचं आणि गोपाळाचं संरक्षण केलं असेल तर, केलेलंच आहे, केलं असेल तर, त्यानं एकट्यानेच उचलला असेल तर बरं का, गोवर्धन करंगळीवर उचललेला गोवर्धन आणि गाईचं आणि गोपाळाचं संरक्षण भगवंतानं केलं असेल तर ह्या बाणामध्ये सुधन्व्याचं शिर तुटो. आईचे म्हणून सोडिला बाण सुधन्व्याने छेदिला न लागता क्षण. आश्चर्य करी अर्जुन दुसरा मार्ग न लाविला. दुसरा मार्ग न लाविला. पहिला बाण काढा सोडून दिला. भगवंतानं केलेलं व्यर्थच गेलं असं वाटतं. गोपाळानं सहाय्य केलं. हां, बट्टेबाजी काहीतरी घोटाळा भगवंतानं केलेला, बट्टेबाजी झालेली आहे. म्हणून करता पहिला बाण व्यर्थ झाला. अहो, गेला की सुधन्व्यानं तोडला. म्हणला नव्हता काय की भगवंतानं गिरी धरलेला हातावर. होय, गोवर्धन हातावर धरलेला नव्हता, गोपाळानं सहाय्य केलं होतं आणि म्हणून करता हा बाण तोडला, व्यर्थ गेला. दुसरा बाण काढला आणि धनुष्यावर लावलेला आणि पण बोलू लागलेला आहे. परशुरामावतारी दुष्ट मारून पूर्वी ब्राह्मणा दिदली दान. त्या पुण्य करून शिर तुटो सुधन्व्याचे. काही माणसं दुसऱ्याची श्रीमंतीचं वर्णन करतात, ह्याच्यापाशी काही नसतं. म्हणून तो फलाना असला, तो बिस्ताना तसला, ह्याची श्रीमंती अशी, त्याची श्रीमंती तशी. काही लोक गप्पा मारतात ना, स्वतःपाशी काय नसतं. ह्यो मंत्री असला आणि तो मुख्यमंत्री तसला. होय, तो पाटील असला आणि तो जहागीरदार तसला. हे दुसऱ्याचं फक्त वर्णन करतात काही लोक. तशा पद्धतीने या ठिकाणी अर्जुन म्हणू लागलेला आहे. परशुराम अवतारामध्ये भगवंतानं परशुराम अवतार धरला आणि 21 वेळेस पृथ्वी क्षत्रिय केली, क्षत्रिय केली आणि ती ब्राह्मणाला दान केलेली आहे आणि दान केलीच. आणि ते जर सत्य असेल तर या बाणामध्ये सुधन्व्याचं शिर निश्चित उडेल. प्रलय चपले ऐसा बाण पारते सोडिला चापा पासून.
तोही तोडीला न लागता क्षण हंस ध्वज पातासे हंसध्वज पातासे. दुसरा बाण काढला, अर्जुनानं सोडला, वीज जशी चमकावा तेवढ्या गतीनं सोडला महाराज. आणि आल्याला बाण तोही सुधन्व्यानं तोडला. सुधन्वेचे वडील बघू लागले महाराज. शाबास रे शाबास, पुत्र व्हावायचा गुंडा त्याचा त्रिभुवनी झेंडा. अशा प्रकारे सुधन्व्याचं नवल हंसध्वज करतात. विजयी जानोनी निज सूत हंसध्वजा जय वाद्य वाजवित. तिसरा बाण घेतो पार्थ अतिसमर्थ तेजस्वी. हो, त्या ठिकाणी सुधन्व्याचा दुसऱ्यांदा विजय झाला म्हणून हंसध्वजानं जय वाद्य वाजवले महाराज. जय वाद्य वाजवले, आनंद भरित राजा झाला. अर्जुनानं तिसरा बाण घेतला महाराज. तो फार तेजस्वी होता, तो बाण चमत्कारी होता. त्या बाणाचं खूप मोठं सामर्थ्य होतं आणि तो अशा प्रकारचा बाण अर्जुनानं घेतलेला आहे. धनुष्यवर लावून आता प्रतिज्ञा बोलणार आहे. पृथ्वी तेज वायू अंबर यांचे सत्व या शरीर समग्र ब्रह्मा विष्णू महेश्वर सामर्थ्येसी ते असती. सामर्थ्येसी ते असती. या बाणावर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूताचं सामर्थ्य या बाणावर ब्रह्म, विष्णू आणि महेश साक्षात या पृथ्वीमध्ये आहेत आणि तेही या बाणावर स्थापना अर्जुनानं केलेली आहे. रामावतारी एक पत्नी व्रत श्रीरंगात्वा केले बहुत. शाबास. त्याच पुण्य अकस्मात शिर उडो तयाचे. ओ, अर्जुन म्हणू लागलाय भगवंता, राम अवतारामध्ये एक पत्नी व्रत केले त्वा बहुत. होय, कायम स्वरूपाचं महाराज. परशुरामचंद्र एक पत्नी व्रत धारण केलं. किती वर्षे? काही दिवस तर राजा रावणाच्या ताब्यात होती. तिकून आली, थोड्या दिवस जवळ राहिली, लगेच त्या धोब्यानं शंका घेतल्या. पुन्हा वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये गेली. पुन्हा तिकून आणली तर पुन्हा आणखी लोक बोजायला लागले. पुन्हा विक्षेप घेतला लोकांनी. मग तर सीता माता पृथ्वीमध्येच गुप्त झाल्या. तिथून पुढं 11,000 वर्षे परशुरामचंद्रानं पृथ्वीचं राज्य केलं. पत्नी नसताना 11,000 वर्षे राज्य केलं. एक पत्नी व्रतच राहिले महाराज. हो, पुन्हा दुसरीचा विचार केला नाही. ते जर पुण्य तुमचं असेल तर ह्या बाणानं निश्चित सुधन्वाचं शिरी उडेल. विश्वास नाही बरं का? आहे का विश्वास? पहिले दोन फेल गेले ना, म्हणून विश्वास नाही. आजी मी यासी न मारी जरी शिव विष्णू प्रतिमा फोडल्या तरी सुधन्वा म्हणे श्रीहरी पार्थासी रक्षी बहु आता. पार्थासी रक्षी बहु आता. त्या ठिकाणी अर्जुन म्हणू लागलेला आहे, आता या सुधन्व्याला मी जर नाही मारलं, महादेव विष्णू आणि ब्रह्मदेव यांची कितीही भक्ती पुन्हा केली तरी काय उपयोग आहे का? आणि तेवढ्यामध्ये सुधन्वा म्हणू लागला, देवा तुमचा असणारा अर्जुन आता सांभाळा, जसं लोभी माणूस धन सांभाळतो आणि त्या न्यायाप्रमाणे याला सांभाळा, नाहीतर याला निश्चित मी मारल्याशिवाय राहणार नाही. अर्जुनाने सोडिला शर
शने छेदी हंसध्वज कुमार बापरे अर्धा पडला पृथ्वीवरी साचार अर्धा निवारणा टोपे अर्धा निवारण नाटोपे अर्जुनानं बाण सोडलेला आहे सुधनिवाकडे येऊ लागलेला आहे सुधनिवानं बाण सोडला मध्येच तोडला पाठीमागाचा खंड पृथ्वीवर पडला आणि पुढचा जो काय खंड आहे का महाराज तर त्याला निवारण करण्यासाठी याच्याकडे चपळाई नव्हती महाराज दुसरा बाण काढूस तर धनुष्यवर लावूस तर तो बाण अतिवेगानं अतिगतीनं समोर येत आहे बहुत पाणी छेदिता नाटपेची तो तत्वता कंठी बैसला तो अवचिता शिर उडविले सुधन्व्याचे तीर उडविले सुधन्व्याचे सुधान्व्यानं प्रयत्न केले महाराज तोडण्याचे प्रयत्न केले सुधान्व्याला तुटला नाही अतिवेगानं आला सुधान्व्याच्या कंठावर बसला तीच कंठ उडालेला आहे महाराज शिर वेगळं आणि थंड वेगळं झालेलं आहे शिर करी कृष्ण स्मरण हो पडले श्री हरी चरणा जवळ येऊन श्रीरंगे ते उचलून हृदयी धरिले आवडीने हृदयी धरिले आवडीने शिर करी नामस्मरण ते पडले चरणापाशी येऊन होय शिर नामस्मरण करू लागलेलं आहे महाराज ते आलं भगवंताच्या